हिवाळ्यामध्ये बाजारात लाल लाल अशी गाजरे येऊ लागली आहेत, तर म्हटलं आज गाजर हलवा बनवूया। आज मी तुमच्यासोबत दाणेदार असा लग्नाच्या पंक्तीत आणि हॉटेलमध्ये खातो अगदी तशीच गाजराच्या हलव्याची रेसिपी घेऊन आली आहे। हा हलवा तोंडात टाकताच विरघळतो। ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, मी शिवानी सागवेकर। शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं मनापासून स्वागत। गाजर हलवा बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 4 टेबलस्पून तूप वितळवून घेतले। आता यात 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि थोडे पिस्ता कट करून घेतले। ते या तुपात क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे। 1 मिनिटातच हे क्रिस्पी झाले आहेत। यातला काही सुका मेवा गार्निशिंग साठी काढून घेतला आहे। आता यात किसलेला गाजर परतून घेऊ। साधारण 1 किलो 300 ग्रॅम इतका किस आहे। याला 4 ते 5 मिनिटे छान शाईन येईपर्यंत परतून घ्यायचे। गाजर चांगला परतला आहे। आता यामध्ये दूध घालू। इथे मी फुल क्रीम मिल्क वापरले आहे। साधारण मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क आटवून 600 ml इतके केले आहे। हे दूध रात्रभर फ्रीज मध्ये ठेवले, त्यामुळे त्यावर एक जाडसर अशी घट्ट साय तयार झाली। ती पण या गाजर हलव्यात वापरली आहे। आता यात आपण गाजर शिजवून घेऊ। कढईवर झाकण ठेवून दुधामध्ये गाजर शिजवून घ्यायचे आहे। मधून मधून परतत राहायला पाहिजे, नाहीतर हे खाली भांड्याला लागायची शक्यता आहे। गॅसची फ्लेम मध्यमवर ठेवा। 20 ते 25 मिनिटांनंतर झाकण काढू। यातलं दूध आटलेलं आहे। आता यात 300 ग्रॅम साखर घालूया। साखर घातल्यानंतर थोडे पाणी सुटते। आपल्याला हे सतत परतत राहायचे आहे। थोड्या वेळाने हे घट्ट होते आणि हलव्याचा रंग लाल होतो। इथे झाकण ठेवायचे नाही, असेच परतत राहायचे आहे। मध्यम आचेवर दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचे। साखर घातल्यानंतर जवळपास मी याला 10 ते 12 मिनिटे परतून घेतले आहे। तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे। साखर हलव्यात मेल्ट झाली आहे। तसं पाहायला गेलो तर हा गाजराचा हलवा बनवून तयार आहे। तुम्ही पाहिजे तर असे सर्व करू शकता, पण आपण लग्नाच्या पंक्तीतला आणि हॉटेलमध्ये खातो तसा हलवा बनवत आहोत, म्हणून यात मावा घालणार आहोत। यामुळे हलवा लग्नाच्या पंक्तीत असतो तसा होणार आहे। मावा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यात पाव चमचा वेलची पावडर घालून मिक्स करू। अजून टेस्टी बनवण्यासाठी यात 1 ते 2 चमचे तूप घालून एकत्र करून घ्यायचे आणि 1 मिनिटे परतून घ्यायचे। आता बघा, आपला टेस्टी गाजर हलवा बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती शाही आणि दाणेदार दिसतो आहे। मला गाजर हलवा बनवायला एकूण 40 मिनिटे लागली। तर अशा रीतीने आपण गरमागरम असा शाही दाणेदार असा गाजर हलवा बनवून तयार केला आहे। रेसिपी आवडली असेल तर शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा। बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोड रेसिपी सोबत। धन्यवाद।